योग्य 77व्या स्वातंत्र्य दिनी स्वागत करतो। 1947 साली याच दिवशी आपला भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून वाटचाल करत असताना भूतकाळाची आठवण, वर्तमानाचा ठाव व तसेच उज्ज्वल भविष्याची कल्पना करणे हे अत्यावश्यक आहे। स्वातंत्र्याचा हा मार्ग फारच कठीण होता। स्वतंत्र भारत घडवण्यासाठी लढणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व संघर्षामुळे एक सार्वभौम राष्ट्र स्थापित करण्याचे स्वप्न साकार होऊ शकले। अनेकांनी त्यासाठी आपले प्राणही अर्पण केले। त्यांची ही राष्ट्रभक्ती आजही आपल्याला प्रेरणा देते। जातीय व आर्थिक अस्थिरता यांच्याशी झुंजणाऱ्या नव्या स्वतंत्र राष्ट्रापासून ते जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यापर्यंतची आपली प्रगती उल्लेखनीय आहे। भारताने कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण व पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे। अंतराळ संशोधन व लष्करी सामर्थ्यातही आपण जागतिक नेता म्हणून उदयास आलो आहोत। राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान हे वंदनीयच म्हणावे लागेल। आज स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव साजरा करत असताना एक नागरिक ह्या नात्याने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करणे, विविधतेतील एकता वाढवणे आणि लोकशाहीच्या मूल्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे। सशक्त भारत घडवण्यासाठी आपली वचनबद्धता आणि निर्धार पुन्हा एकदा करूया। आजचे माझे हे विचार मी माझ्याच कवितेतून म्हणतो। माझा देश असे अमर, संस्कृतीचे घर, एकतेचा वर, सन्मानाचे वर, करीतो ध्वजासी वंदन, जसे देवासी नमन, राहो त्याचा आदर, माझा देश असे। जय हिंद, जय